आपण वायर पुढे घेऊन सर आणि प्रियाताई यांनी वेगवेगळे कार्यक्रम आपल्याकडून ते करून घेत आहेत. आणि प्रियाताई, आपल्या परिवारात आपला परिवार असा आहे ना की कुणी कुणावर राग करत नाही. अगदी मोकळ्या मनाने रागवायचं असलं तर रागवूनही घेतो आपण आणि समजावून सांगतो पण. अगदी मायेची माणसं की जी करोडो रुपये देऊन पण मिळणार नाही. आपली रक्ताची नाती जी आपल्याला जन्मता मिळालेली असते, पण मैत्री ही आपण जमवलेली असते आणि ती लाख मोलाची मैत्री मिळणं याला सुद्धा भाग्य लागतं. आणि प्रियाताई तर आपण सर्वांना ओळखतोच. रत्ना, सरिता, मोडक मॅडम, म्हणजे सगळेच प्रत्येकामध्ये खूप सुप्त गुण आहे आणि त्या गुणांना बाहेर काढण्याचं काम आदरणीय सर आणि आदरणीय प्रियाताई ही करत असते. म्हणजे जसं हनुमंताला सुद्धा सांगावं लागलं की तुला उड्डाण घेता येतं, घाबरू नकोस, तुला उड्डाण घेता येतं, सीतेला मिळवणं कठीण नाही आहे. तर आता मला या काही ओळी वाचाव्याशा वाटत आहेत सरांसाठी, आपल्या सर्वांसाठी, प्रियाताईसाठी. आयुष्यात खूप माणसे भेटतात, आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात आणि जातात. पण काही माणसं अशी असतात की मनात कायमची जागा घेतात. हीच गोड माणसं जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळत नकळत सांगत असतात. ओठांवर हसू फुलवतात आणि आपले अश्रूही फुटतात. कधी हक्काने चेष्टा मस्करीही करतात, तर कधी मध्येच भावनिक सुद्धा होतात. तीच माणसं अशी असतात जी या जगात आपली असतात. आणि अक्षयतृतीयेला म्हणू नये पण आखाची जसजशी जवळ येते तसं जरी माझा भाऊ आणि वडील नसते तरी हा सगळा परिवार माझ्या पाठीशी आहे. आणि मला कधीही त्यांची आठवण, म्हणजे सकाळी जेव्हा आपण टाळ्या वाजवतो ना तेव्हा असं वाटतं की दादावरून बघतायत आणि मला सांगतायत की बेटा तुला रोज हास्य क्लबला यायचंय. तर ताईचा आपण छोटेखानी सत्कार करणार आहोत. अगं नाही, मला असं मनातून हे काही नाहीच आहे. अरे काहीच नाही. अगं नाही, 2 शब्द प्रेमाचे लाख मोलाचे. मला हे होय, स्नेहाची शॉल मी अशीच आज अशी पांघरूनच घरी जायची. यस यस यस. आता बोला काय बोलायचं. मी माहिती करतो बोलून. ओके, अशी 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 ओके. स्नेहाची शाल पांघरून घरी जाईल. आणि तुमचा सर्वांचा स्नेह, खरं तुमच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक कार्यक्रमानंतरचा जो आनंद असतो तो माझ्यासाठी लाख मोलाचा असतो. असेच सर्वांनी आपण एकत्रित राहूया. कुठलाच राग, लोभ, षडरिपू आपल्याजवळ येऊ देऊ नको सगळ्यांनाच सांगते. आणि आपण छान सगळे कसे कार्यक्रम करत राहू. जोपर्यंत मी इथं असेल तोपर्यंत मी तुमचं असेलच. हॅलो, तू इथं असेल म्हणजे तुला इथं राहायचंच आहे. आणि हे सगळं आपल्या हास्य परिवाराकडून सर्वांकडून छोटेखाली हा असा सत्कार. आणि हे सर्व प्रोत्साहन सर देतात म्हणून शक्य आहे. सरांनी म्हटलं तर नाही चुपचाप एरोबिक्स करा आणि योगा करा, शक्य झालं नसतं.